समाज आणि संस्कृती परस्पर संबंधित असतात. समाजाशिवाय संस्कृतीची निर्मिती शक्य नाही आणि संस्कृतीशिवाय समाज हा अपूर्ण आहे. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संस्कृतीचा अर्थ समजून घेणार आहोत. मित्रांनो, संस्कृती आणि मानव यांचा एक अविभाज्य असा संबंध आहे. कोणताही समाज हा तेव्हाच प्रगल्भ विकसित होतो जेव्हा त्या समाजाची संस्कृती प्रगल्भ असते. मित्रांनो, जगात असे अनेक समाज आहेत ज्यांना प्राचीन हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आहे. भारत हा त्यापैकी एक आहे. भारत आहे, भारतीय समाज आहे, बाबिलोनियन संस्कृती आहे, इजिप्तची संस्कृती आहे, त्यानंतर मेसोपोटेमिया, बाबिलोनियन, भारतीय समाज, चीन, अशा अनेक, इजिप्शियन संस्कृती, युनान संस्कृती, अशा अनेक संस्कृती, अनेक समाज ज्यांना मागच्या हजारो वर्षापूर्वीचा एक इतिहास आहे. साधारणतः 3-4 हजार वर्ष इतकी जुनी प्राचीन परंपरा या समाजांना आहे. इतका जुना इतिहास असल्यामुळे या समाजामध्ये डोकावून जर आपण बघितलं तर या समाजाची संस्कृती ही खूप प्रगल्भ झालेली आहे. जसं भारतीय समाजामध्ये आपण पाहतो की अगदी 2-3 हजार वर्ष मागे जर आपण गेलो तर तेव्हापासून आपल्या भारतीय समाजाच्या संस्कृतीला, त्याच्या निर्मितीला प्रारंभ झालेला होता. आणि मग सुरुवातीला हिंदू संस्कृती, हिंदू तत्त्वज्ञान, त्यानंतर जैन, बौद्ध तत्त्वज्ञान अस्तित्वात आलं. कालांतराने हे सगळं घडत गेलं. नंतर पुढे अगदी इस्लाम फिलॉसॉफी, शीख फिलॉसॉफी, नंतर ख्रिश्चन फिलॉसॉफी, हे अशा अनेक विचार, अनेक संप्रदायांचे, अनेक धर्मांचे तत्त्वज्ञान संस्कृतीत रुजत गेले. आणि या सर्व विचारांनी मिळून आज आपली भारतीय संस्कृती एक जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती तयार झालेली आहे. याच प्रवासाच्या काळामध्ये आपण पाहतो की हजारो वर्षांपासून आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक साहित्य, जे जगात नावलौकिक असणारं साहित्य तयार झालं. मग ते धर्मग्रंथांच्या माध्यमातून पुढं आलेलं असेल, काही विचारांच्या माध्यमातून ते पुढं आलेलं असेल. या साहित्याचा समावेश, या तत्त्वज्ञानाचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. मित्रांनो, इतकंच नव्हे तर आपल्या कलांकडे जर आपण बघितलं तर आपल्या कलाही फार प्राचीन आहेत. मग त्या नृत्यकला असेल, शिल्पकला असतील, चित्रकला असेल, गायन असेल, या अशा कला, या कलांनी भारतीय संस्कृतींना जगामध्ये श्रेष्ठ असं स्थान प्राप्त करून दिलं. आपण मागे पाहाल की अगदी राजा महाराजांच्या काळामध्ये सुंदर गायक होते. तानसेन त्यापैकी एक आहे. आपल्या शिल्पकला जर आपण बघितल्या तर अगदी लेण्या, जुनी प्राचीन मंदिरं यांच्या माध्यमातून या कला किती श्रेष्ठ होत्या हे आपल्याला आजही पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपली पेंटिंग जी आहे, आपली चित्रकला जी आहे, ती किती प्राचीन काळात श्रेष्ठ होती याचं उदाहरण आपल्याला आपल्या मराठवाड्यातच जे अजिंठा लेणी आहे, त्या अजिंठा लेणीमध्ये आपण पाहू शकतो की सुंदर जे चित्र आहेत ते आजही आहेत. त्याच्या लेण्या कोरलेल्या आहेत. त्या शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. वेरूळच्या लेण्या असतील, अजिंठा लेणी असतील, जुनी दाक्षिणात्य काही शिल्पकला, तिथे काही मंदिरांची रचना असेल, या अशा माध्यमातून आपण पाहू शकतो की शिल्पकला असेल, नृत्यकला असेल, पेंटिंग असेल, ज्याला आपण चित्रकला म्हणतो, अशा प्रगल्भ कला भारतात
पूर्वीपासून होऊन गेलेले आहेत. त्यांची परंपरा आजही आहे. जगामध्ये कुठेही इतक्या श्रेष्ठ कला आणि त्यांचं जतन हे झालेलं नाही, जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, त्यासोबतच म्हणजे मागे हजारो वर्षांपासून पिढी दर पिढी पिढी दर पिढी अनेक प्रत्येक पिढीने भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मागच्या संस्कृतीला आदराचं स्थान देत नाविन्यपूर्ण काही घटकही या संस्कृतीमध्ये त्यांनी रुजविलेले आहेत आणि आजपर्यंत आपण हा असा प्रवास केलेला आहे. म्हणजे या पिढ्यांचं जे योगदान आहे ते योगदानही संस्कृतीमध्ये समाविष्ट होत असतं. आपल्याला माहिती आहे की आज आपण म्हणजे मागे हजारो वर्षांपूर्वी आपण बघितलं की अनेक कला, तत्त्वज्ञान, विचार हे श्रेष्ठ होते, परंतु त्यासोबतच आज आपण पाहतो की आज अगदी आपल्या भारताचा एक यान आपण चंद्रावर पाठवलेलं आहे आणि इतकी सक्षम ज्ञान बुद्धिमत्ता आपण तयार केलेली आहे. म्हणजे हे येणाऱ्या पिढीचं हे योगदान आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. एकूणच सार सांगायचं म्हणजे की संस्कृती ही अशी एका विशिष्ट काळात तयार होते असं नाही, तर संस्कृती ही मानवनिर्मित असते आणि मानवनिर्मित याचा अर्थ की प्रत्येक पिढीने या संस्कृतीमध्ये काही ना काही भर घातलेली असते. अगदी अशी हजारो वर्षांपासून सतत नाविन्याने भर संस्कृतीमध्ये ती पडते, म्हणून संस्कृती निर्मित असते, संस्कृती संचयशील असते, संस्कृती ही प्रवाही असते, सतत त्या ज्ञानाचा भर पडत असतो. या अशा या प्रगल्भ झालेल्या संस्कृतीवर मित्रांनो आपल्या प्रत्येक सदस्याला त्या संस्कृतीवर एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो आणि ही माझी संस्कृती आहे असं आपण अगदी अभिमानाने म्हणतो. आणि व्यक्ती त्या संस्कृतीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतो. त्या संस्कृतीने व्यक्ती परिपूर्ण होतो तो इतका की एखाद्या विशिष्ट संस्कृतीपासून एखाद्या विशिष्ट समाजाच्या संस्कृतीत तो इतका मिक्स होतो, इतका तो मिसळून जातो की त्याला वेगळं काढलं की चटकन त्याची वेगळी ओळख आपल्याला दिसते. जसं की एखाद्या पाश्चात्य देशामध्ये एक भारतीय व्यक्ती भेटला आणि एक चीनी व्यक्ती भेटला, तर आपल्या असं लक्षात येतं की अरे हा भारतीय व्यक्ती आहे, हा चीनचा व्यक्ती आहे. याचं कारण की भारतीय संस्कृती पूर्णपणे आपल्या त्या व्यक्तीच्या तन मन अगदी रूपात अगदी रोमारोमात ती भिनलेली असते आणि मग म्हणूनच त्याची ती भाषा, बोलण्याची पद्धती, खाणे पिणे, राहणीमान हे सगळं तो अगदी त्याने सगळं लहानपणापासून अंगीकारलेलं असतं आणि म्हणून तो भारतीय आहे, तो भारतीय संस्कृतीचा भाग आहे असं आपल्याला चटकन लक्षात येतं. तर ही अशी संस्कृती जिचा हा असा एक अर्थ आपल्या लक्षात येतो. म्हणजे की एडवर्ड टायलरने म्हणूनच अतिशय सोपी सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे. एडवर्ड टायलर काय म्हणतो की संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृती म्हणजे ज्ञान, श्रद्धा, कला, नीतितत्वे, कायदे, कानून, प्रथा या सर्वांची एकूण गोळाबेरीज म्हणजे संस्कृती होय. म्हणून मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आपण दैनंदिन जे काही जीवन जगतो, आपल्या ज्या काही सवयी आहेत, आपली जी काही भाषा आहे, आपल्याला जे काही ज्ञान आहे, मागच्या पिढीकडून आपण जे काही शिकवण घेतलेली आहे, जे काही विचार आपण अंगीकारलेले आहेत, या सर्वांची एकूण गोळाबेरीज, ज्या काही प्रथा आपल्या मागच्या पिढीच्या आहेत, या सर्वांची एकूण गोळाबेरीज म्हणजे संस्कृती असते आणि त्या संस्कृतीवर प्रत्येक व्यक्तीला हा अभिमान असतो. याचं मित्रांनो, समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि काहीशे मतभेदही त्यांच्यामध्ये आहेत. बऱ्याच मतभेद का आहेत की समाजशास्त्राने नेमका कशाचा अभ्यास करावा. काहींच्या मते संस्कृती ही फक्त अमूर्त आहे आणि काही समाजशास्त्रज्ञांच्या मते संस्कृती आपण डोळ्यांनीही पाहू शकतो. म्हणजे संस्कृती अमूर्तही आहे, संस्कृती ही मूर्तही आहे. संस्कृती अमूर्त आहे म्हणजे काय, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाहीत परंतु त्यांचा प्रचंड प्रभाव आपल्यावर आहे, या सगळ्या
बाबींना आपण संस्कृती म्हणू शकतो. म्हणजे काय? श्रद्धा, कला, ज्ञान, विश्वास, मूल्ये, प्रथा, परंपरा वगैरे ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि या संस्कृतीच्या अविभाज्य भाग आहेत आणि याला आपण संस्कृती म्हणू असं काही समाजशास्त्रज्ञांच्या एका गटाला ते वाटतं. काहींच्या मते की संस्कृती केवळ अमूर्तच नाही तर संस्कृती मूर्त पण आहे. मग मूर्त कोणती? ज्याला भौतिक संस्कृती असं आपण म्हणू. मग मूर्त संस्कृती कोणती? तर मूर्त संस्कृती ती की मानवाने अगदी मागच्या 1000 वर्षापासून ते आजपर्यंत जीवन जगण्यासाठी जे काही साधनं तयार केलेली आहेत, जे काही इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत, जे काही अवजारे तयार केलेली आहेत, या साधनांचा, अवजारांचा, या वस्तूंचा समावेशसुद्धा संस्कृतीमध्ये होतो. कारण ही साधनं तयार करण्यासाठी विशिष्ट ज्ञान, कला, कौशल्य पाहिजे असतं. त्या कौशल्यांचा एक अंश, प्रतिबिंब या साधनांमध्ये आपल्याला दिसतं. जसं उदाहरणार्थ आपल्याला उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करता येतो की अगदी मागच्या 1000 वर्षांमध्ये जर आपण गेलो तर आदिवासी लोक आहेत. तर आपलं जीवन जगताना आदिवासी लोक शिकार करत असत आणि शिकार करताना त्यांना जे काही समस्या पुढे आली, जे काही अडचण जाणवली, त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःचं ज्ञान, कला, कौशल्य वापरलं आणि धनुष्यबाणाचा, बाणाचा, दगडांच्या आणि हाडांच्या हत्यारांचा तो वापर करायला सुरुवात केली. ती हत्यारं निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आणि ही हत्यारं त्यांनी तयार केली आणि शिकार त्या हत्यारांच्याद्वारे ते करू लागले. तेव्हा त्यांचं जीवन सुकर होऊ लागलं. म्हणून काही समाजशास्त्रज्ञांच्या मते असं की ह्या सगळ्या साधनांचा समावेशसुद्धा संस्कृतीमध्ये करावा. म्हणजे ही दगडांची आणि हाडांची हत्यारं वगैरे, धनुष्यबाण, भाले जे आदिवासींनी तयार केले, तिथपासून ते अगदी आज आपण जो कम्प्युटर तयार केला, जो अग्निबाण तयार केला, जो आपण चंद्रावर पाठवला, यालासुद्धा विशिष्ट ज्ञान, कला, कौशल्य मानवाला लागलेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या साधनांचा, वस्तूंचा समावेश संस्कृतीमध्ये करावा असं समाजशास्त्रज्ञांचं, असं काही समाजशास्त्रज्ञांचं मत आहे. पण दोघांचंही मत ग्राह्य धरून आपल्याला हे स्पष्ट करता येतं की संस्कृती ही भौतिकही असते आणि अभौतिकही असते. अर्थात संस्कृती ही अमूर्तही असते, मूर्तही असते. संस्कृती आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि संस्कृतीचा असा काही भाग आहे जो आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण मानवाच्या मनावर तो प्रचंड हा अधिराज्य गाजवत असतो. त्यानुसारच व्यक्तीचं वर्तन, व्यक्तीच्या क्रिया या निर्धारित होत असतात. तर अशा प्रकारे सारांश रूपात आपल्याला असं सांगता येईल की संस्कृती ही मूर्त, अमूर्त दोन्ही असते. संस्कृती ही शिकावी लागते. प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला संस्कृती शिकावी लागते. ती आपोआप अंगात येत नाही. शिकण्यासाठी त्याला भाषा शिकावी लागते. त्या प्रथा, परंपरा या त्याला शिकाव्या लागतात, अंगीकाराव्या लागतात. ज्ञान, कला, विश्वास, साहित्य जे काही त्याला अंगीकारावं लागतं ते शिकावं लागतं. म्हणून संस्कृती हा शिक्षित प्रकार आहे. संस्कृती शिकावी लागते. प्रत्येक येणारी पिढी संस्कृतीमध्ये भर घालत असते. म्हणून संस्कृती अशी प्रवाही आहे. संस्कृतीवर आपला अभिमान असतो. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीवर अभिमान असतो. भारतीय संस्कृतीवर जसा आपल्याला प्रचंड अभिमान आहे तसं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या संस्कृतीवर प्रचंड अभिमान असतो. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य संस्कृतीच्या बाबतीत आहे की संस्कृती सामूहिक असते. एका विशिष्ट गटाची, एका विशिष्ट व्यक्तीचे सवयी, प्रथा, एका विशिष्ट कुटुंबाच्या प्रथा म्हणजे संस्कृती नाही. तर संपूर्ण समूहात, संपूर्ण समाजात जे कॉमन असतं, जे सामूहिक असतं, ज्या सामूहिक प्रथा, परंपरा, रीतिरिवाज, श्रद्धा, विश्वास, मूल्ये, भाषा या सगळ्या ज्या काही असतात त्या सर्व लोकांच्या सामान्य असतात. आणि म्हणून या सामान्य, सर्वसामान्य, सर्व व्यापक या सामूहिक संस्कृतीवर एक सामूहिक मालकी लोकांची असते. तर ही संस्कृती सामूहिक असते. एक विशिष्ट व्यक्तीची ती नसते. आणि प्रत्येक व्यक्तीचा अधिकार, प्रत्येक व्यक्तीला ही संस्कृती आपली संस्कृती वाटत असते. मित्रांनो, संस्कृतीमध्ये कालांतराने बदल होतात.
संस्कृती अशी आहे त्याच ठिकाणी राहत नाही. म्हणजे असं झालं नसतं तर आज आपण अगदी आदिम रूपातच राहिलो असतो. परंतु तुम्हाला आता सांगितले की प्रत्येक नवीन पिढी सतत काही ना काही ज्ञान, नवीन कला, नवीन काही तंत्र सतत निर्माण करत असते. आणि या अनुरोधाने, या अनुषंगाने संस्कृतीमध्ये सातत्याने अंशतः का होत नाही, अगदी काय म्हणता येईल, संथ गतीने का होत नाही, परंतु बदल हा अवश्य होतो. आणि याचाच परिणाम म्हणून अगदी आपण आदिम ज्या अवस्थेपासून अगदी प्रगत अवस्थेपर्यंत आज येऊन पोहोचलेलो आहे. याचं कारण संस्कृतीमध्ये हे मंद परिवर्तन घडून आलेलं आहे. तर शेवटचा एक मुद्दा, शेवटचं वैशिष्ट्य संस्कृतीचं आपल्याला सांगता येईल की भाषा जी आहे संस्कृतीची वाहक असते. भाषेशिवाय संस्कृती पुढे जात नाही आणि भाषेशिवाय संस्कृतीला अर्थही नाही. भाषा आहे म्हणून संस्कृती आहे. भाषा संस्कृतीचा आधारभूत घटक आहे. म्हणूनच इतर प्राण्यांमध्ये आपल्याला संस्कृती दिसत नाही, ती केवळ मानव प्राण्यांमध्येच आपल्याला संस्कृती दिसते. मित्रांनो, आणखी शेवटच्या एका मुद्द्यावर प्रकाश टाकून मी थांबतो की संस्कृती व्यक्तीच्या गरजा पूर्ण करते. म्हणजे तुम्ही म्हणाल की अगदी अभौतिक संस्कृती असेल अथवा भौतिक संस्कृती असेल. भौतिक म्हणजे मूर्त, जे काही साधनं आपण तयार केलेली आहेत. अगदी मागच्या आदिवासी लोकांनी जे काही हत्यारं वगैरे, दगडांचे भाले वगैरे तयार केले, तेव्हापासून ते अगदी आजच्या संगणकापर्यंत, मोबाईल फोन, संगणक काय जे असेल, अगदी अग्निबाणापर्यंत, जहाजे वगैरे जे, ही सगळी साधनं व्यक्तीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करतात, समाजाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करतात. आणि गरजा पूर्ण करण्यासाठी ही सगळी साहित्य साधनं आपण तयार केलेली आहेत. याचाच अर्थ संस्कृतीमुळे व्यक्तींच्या, त्या समाजाच्या गरजा पूर्ण होत असतात. शिवाय अभौतिक संस्कृती जी आहे, ज्या काही प्रथा आहेत, विश्वास आहेत, मूल्य आहेत, कायदे कानून आहेत, नीतितत्वे आहेत, हे सुद्धा उगीचच असे अस्तित्वात येत नाही. यांच्यामुळे सुद्धा समाजाची, व्यक्तीची विशिष्ट गरज पूर्ण होत असते. जसं कुटुंब संस्था आहे, विवाह संस्था आहे, राज्य संस्था आहे, या सगळ्या संस्था संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत, घटक आहेत. आणि यांच्यामुळे विशिष्ट एक गरज समाजाची, व्यक्तीची पूर्ण होत असते. श्रद्धा, विश्वास, कलांमुळे विशिष्ट गरजा समाजाच्या पूर्ण होत असतात. म्हणून संस्कृतीचं प्रत्येक तत्व मानवी समाजाची विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठीच अस्तित्वात आलेलं असतं, असं आपण ठामपणे म्हणू शकतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि संस्कृतीचा संपूर्ण अर्थ तुम्हाला कळाला असेल. धन्यवाद.